मंचावरती सर्व महिला प्रतिनिधी आणि बाबूशेठ मित्र मंडळाचे महिला वर्ग आपण सर्वांनी ओळख परेडसाठी क्रीडांगणावरती येण्याची कृपा करा. आपण सर्वांनी ओळख परेडसाठी क्रीडांगणावरती आपल्या शुभ हस्ते या सामन्याच्या या स्पर्धेला सुरुवात होईल. नावं घ्या, कोणाची नावं असतील तर वरती कोण नाही, तुमच्या ओळखीला वरती कोणच नाही, नावं घ्यायला सांगायची पटापट. चला मंचावरती काका, वहिनी, मावशी, ताई सर्व या खाली. आपण पाहतोय नांदेडी ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित सन्माननीय बाबूशेठ मित्रमंडळ पुरस्कृत भगवा चषक 2025 पहिलं पर्व आपण इथे पाहतोय महिला गट. आणि यावेळी सर्वप्रथम स्वराज्य मिरजवळ संघ यांची ओळख परेड करून घेताना त्यानंतर नांदेडी कुंभीवाडी संघ इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय, दाखल झालाय. त्यांना इथे शुभेच्छा देण्यासाठी आपण शुभमला 2 बाटले घेऊन येतो. अरे हे तार राहू दे रे, तू थांब तरी इकडे तरी राहू घाल जाईल. अरे होय, अरे राहू दे, काय काय गरज आहे, नंतर कर. नंतर इथे टॉसचा बॉस ठेवलाय. दोन्ही संघांसाठी बक्षीस येते. अतुलजी आडाव यांच्याकडून विजेत्या संघासाठी 500 रुपये, उपविजेत्या संघासाठीही 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. चला केसातमध्ये पिन वेगळे जे असेल ते काढून घ्या, कारण टॅकल करताना आपल्याला इजा होण्याची शक्यता दाट असते, त्यामुळे तेवढी काळजी घ्या. यस विजयी संघ राजू गर्दे यांच्याकडून विजयी संघासाठी 200 रुपयांचं बक्षीस. नांदेडी संघाकडून खेळणारी ही मुलगी जर्सी क्रमांक 9 या चढाई करता आपल्याला पाहायला मिळते. महिला गटातील सामन्याला झालेली सुरुवात, एका बाजूला तगडा संघ आहे आणि या टॅकल पॉइंट इथे मिळतोय. मला सांगितलं मैथिली गावकर एक मुलगी आपण इथे पाहतोय. आणि यावेळी चांगला टॅकल आहे, दर्जेदार टॅकल आहे. स्थानिक संघाचा सपोर्ट असेल स्थानिक संघाला. लाजवाब अटॅक, एक पॉइंट इथे प्राप्त करते. पॉइंट टेबल ऑन झालंय आणि त्यानंतर आणखी एक चांगली कामगिरी सक्सेसफुल ठरलाय. टॅकल पॉइंट इथे मिळतोय तो स्वराज्य प्रतिष्ठान संघाला. यस, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली ती मैथिली गावकर. किशोर गट राज्यस्तरीय असोसिएशन मान्यता प्राप्त 2024 राज्य संघाचं प्रतिनिधित्व आणि यावर्षी 19 वर्षाखालील शालेय स्पर्धा आणि त्यामध्ये राज्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करणारी ही मैथिली गावकर जर्सी क्रमांक 2 घालून खेळते स्वराज्य संघाकडून. तर आपण प्रियांका चव्हाणला हिलाही आपण पाहणार आहोत. खुला गट 2025 राज्य स्पर्धेमध्ये तिचा सहभाग तिने प्रतिनिधित्व केलंय. ती प्रियांका चव्हाण आपल्याला
या स्वराज्य संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. प्रियांका चव्हाण कुठली? किती नंबर आहे जर्सी? या जर्सी क्रमांक 2 मैथिली. सलग 2 वर्ष राज्याच्या संघाचं प्रतिनिधित्व या मुलीने केले आणि आपल्या रत्नागिरी तालुक्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलाय. काही महिला गटातून राज्याच्या संघामध्ये सहभाग होणं आणि राज्याच्या संघामध्ये प्रतिनिधित्व करणं एक मोठी गोष्ट असते आणि हा कीर्तिमान या मुलीने सलग 2 वर्ष आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी केलंय राखलंय. नांदेड संघाकडून दाखल झालेली खेळाडू तिला नंतर आठ आणायला सांग. यस या चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 17 इथे दाखल होते. 4ची बचाव फळे वैदी इथे दाखल झाले. सहजपणे चाललेला खेळ कोणती आक्रमकता इथे पाहायला मिळत नाहीये. चढाई पूर्ण केले. मिडल क्रॉस करते माघारी परतते. तरेड तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 17 4ची बचाव फळी बोनस पॉइंट ऑफ. स्वतःचा बचाव करायचा आहे डिफेंडरला पण डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली आणि त्यानंतर काय होल्ड आहे. एक शानदार टॅकल पाहायला मिळतोय. दमदार कामगिरी सक्सेसफुल ठरलेला टॅकल. 1 पॉइंट इथे मिळतोय तो नांदेड कुंडलीवाडी संघाला. तरेड आहे यावी तरेड आहे. आणि इथे टॅकल केलं जातात या चढाई पट्टीला. रेड व्हॅलिड करून मिडल लाईनमध्ये येऊन टाइम पास करताना पाहायला मिळते. कोणताही मोठा विशेष प्रयत्न या मुलीने केला नाही. रेड व्हॅलिड केली माघारी परतली. सुरक्षितपणे क्रीडांगणात ती पाहायला मिळाली. यावी डॅश करण्याचा प्रयत्न होता उशिराने येते. ऍडव्हान्स मध्ये डॅश करण्याच्या प्रयत्नामध्ये ती फसले. 2 पॉइंट इथे मिळालेत. पॉइंट टेबल आहे तो 7-2. बेतूची संघ ना चढाई पूर्ण करतोय. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतते मैथिली. अष्टपैलू खेळाडू तगडा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि राज्याचा स्पर्धा खेळले त्यामुळे कालच्या रजनीमध्ये आपण आदर्श संघ जो सेमीफायनल मध्ये दाखल झालेला पाहिला होता. जर्सी क्रमांक 5 वरून खेळणारा दीपक गावकर जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता त्याची कन्या या जर्सी क्रमांक 2 मैथिली गावकर. आणखीन एक टॅकल आणि इथे ऑल आउट होतोय तो नांदेड कुंडलीवाडी संघ. अनुभवाची थोडीशी कमी आहे परंतु प्रयत्न करतच आपण पुढे जात असतो. यश अपयश मिळत राहील परंतु प्रयत्न करत राहणं तेवढंच महत्वाचं असतं जे इथे आपल्याला या मुली करताना इथे दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला एक तगडा संघ आहे कारण त्यामध्ये आपल्याला राज्य स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू पाहायला मिळतात. प्रियांका चव्हाण यांनी 2025 खुल्या गटातून राज्य संघाचं प्रतिनिधित्व केले. जर्सी क्रमांक 5 म्हणून खेळणारी स्वराज्य संघाची खेळाडू. टाइम ऑफ इथे घेतला गेलाय. संघ प्रशिक्षक आपल्या खेळाडूंची चर्चा. संघ प्रशिक्षक म्हणून आपल्या समोर स्वराज्य संघासोबत जोडले गेले सेजल जाधव. नॅशनल कॅरम स्पर्धेमध्ये खेळलेली ही कन्या आहे आणि आमचे पंच सुभाष जाधव यांची कन्या.
राष्ट्रीय कॅरम स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी तिची राहिली आणि कॅरम स्पर्धेमध्ये ही सेजल जाधवचा आपण बोलबाला पाहिलंय आणि ती कबड्डी खेळताना यानंतर सेकंड हाफ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 5 प्रियंका चव्हाण. एक पॉईंट इथे मिळालं. पॉईंट टेबल 13-3 जर्सी क्रमांक 3 चढाई करण्यासाठी. चौडा काढण्याचा प्रयत्न यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर जाईल की प्रियंका चव्हाण. एक पॉईंट इथे मिळालं. फुल हाऊस क्रीडांगण आहे. मिडल लाईन वरती येऊन टाइमपास करताना आपल्याला ते पाहायला मिळेल. जास्तीत जास्त वेळ इथे घेताना पाहायला मिळाली ती खेळाडू. चौडा काढण्याचा प्रयत्न मिडल लाईनच्या खूप क्लोजली होती. बंपर धमाका होऊ शकला असता. रायडर गारत प्रयत्न सरस खूप क्लोजली पाहायला मिळाली होती. मिडल लाईनच्या मध्यंतरासाठी खेळ थांबवला गेलाय. पॉईंट टेबल पाहायला मिळतो 15-4 15-4. यानंतर होणारा सामना सामजुगाई पानवल विरुद्ध मित्रपण देतोशी. यस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. पॉईंट टेबल 4-15. द्याव जरा एक बाटली पाण्याची. दोन्ही संघांसाठी बक्षीस लगावलं गेलेलं पाहायला मिळालंय. कुठे गेला तो कागद इथला? कुणी नेलं कागद? विजेत्या संघासाठी राजू गर्दे यांच्याकडून 500 रुपये, अतुलजी आडाव यांच्याकडून 500, राजू गर्दे यांच्याकडून 200 रुपये, अतुलजी आडाव यांच्याकडून 500 रुपये असतील. उपविजेत्या संघालाही अतुल आडाव यांच्याकडून 500 रुपये. दोन्ही कॉर्नरला रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न आहे. फ्रंट ब्लॉकला सक्सेसफुल टॅकल. एक सिंगल पॉईंट इथे मिळणार आहे. जेवढा आवाज नांदेड संघाच्या क्रीडांगणामधून येत नाही तेवढा आवाज त्यांच्या बाहेरून येतोय. चांगला सपोर्ट आहे या संघाला. या टॅकल ठरेल. सिंगल पॉईंट इथे देतोय. एक पॉईंट इथे मिळालं. यावेळी पाहूया ही मुलगी सुपर रेड करते का. जर्सी क्रमांक 9 इथे दाखल झाले. 2-2-2 अशा पद्धतीने फील्ड आहे. पॉईंट टेबल 5-17 5-17. बैठी घेऊन टो टच करण्याचा प्रयत्न या कन्याकडून पाहायला मिळतोय. कॉर्नरिंगच्या दिशेने चांगलं फुटवर्क आहे. फ्रंट बॉल निसरले. हो 2 पॉईंट. शानदार घे. 3 आहे. सुपर रेड आहे. सुपर रेड पाहायला मिळते. सुपर कामगिरी. 3 पॉईंट दिले आहेत. आता किती पॉईंट टेबल 8-17. हिला पण पकडलं जातं का पाहूया. एकत्र आले तर हिला पण पकडू शकतात. टॅकल करू शकतो. आणि टॅकल. शानदार कामगिरी. टाळ्या आणि शिट्ट्या सांगतात. हा टॅकल किती जबरदस्त होता.
टाळ्या आणि शिट्ट्या सांगतात की हा टॅकल किती जबरदस्त होता. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन कुंडी नांदेडवाडी संघाकडून. थोड्याच वेळ आपण बोललो हिला टॅकल करू शकतात आणि तिला टॅकल केलं. सुपर हिट होऊ शकते. सुपर हिट झाली. तुम्ही बोलताय ते खरं. जसं बोलतोय तसं मैदानाच्या आतमध्ये करतोय. यस शेवटचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 10 हिला आपण इथे पाहणार आहोत. आणि 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 ऑल आउट. जबरदस्त ऑल आउट केलं. स्वराज्य संघाला इथे ऑल आउट केलंय. पॉइंट टेबल 13-17. आता घ्या चढाई करण्यासाठी दाखल झालेले खेळाडू मिडल क्रॉस आहे. 2 पॉइंट इथे मिळत आहेत. 2 पॉइंट इथे मिळत आहेत. आता लीड घेतलं जाईल. स्वराज्य संघ आता लीड घेताना पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 10 चढाई खेळण्यासाठी. कारण या जखमी झालेल्या वाघिणी आहेत ज्या इथे सज्ज झाल्यात. आणि इथे टॅकल आहे. इथे टॅकल आहे. ए थोडं आपटले बघ. राहून दे. थांब थोडा वेळ घे. थोडा वेळ घे. रिलॅक्स हो. शांतपणे घे. शांतपणे श्वास घे. बसू दे. बसू दे. काय झालं नाही. काही झालेलं नाहीये. बस थोडा वेळ. पाणी देऊ नको. वेतोशी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय कार्यसम्राट सरपंच अरुणजी झोरे यांच्याकडून कुंडीवाडी नांदिवडे कुंडीवाडी संघासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज येते. जबरदस्त कामगिरी केली त्यामुळे 500 रुपयांचं बक्षीस नांदिवडे कुंडीवाडी संघाला. जर्सी क्रमांक 9 चढाई करण्यासाठी चौडा काढण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर निसटले. याच इथं थोडंसं लीड घेतलं जात आहे. पॉईंट टेबल 13-22 पाहायला मिळेल. पॉईंट टेबल 13-22. कुंडीवाडी संघाकडून जर्सी क्रमांक 15 या रेडमध्ये पॉईंट घेते का पाहायचंय. पॉईंट घेण्याची शक्यता दाट आहे कारण ज्या पद्धतीने ते खेळते एखादा पॉईंट घेऊन जरूर इथे परतू शकते. परंतु यावेळी टॅकल केलं गेलं. 1 पॉईंट इथे मिळतो तो स्वराज्य संघाला. शेवटची खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहूया कोण कुणामध्ये हा विचारतोय. परंतु यावेळी मात्र मेन रायडर आजमावला गेलाय. हँडल करण्याचा प्रयत्न असफल. ऑल आउट होतोय. ऑल आउट झालाय तो स्वराज्य संघ. माफ करा. ऑल आउट झालाय तो नांदेड संघ. पॉईंट मिळतो 13-26. शेवटची 4 मिनिटे बाकी. चांगला प्रयत्न टॅकल आणि इथे टाइम आउट घेतला गेलाय. 5 मिनिटं सांगितले. चला जुगाई पानवल संघ आणि मित्रप्रेम बेतोशी आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं. ऑलरेडी आपल्याला 3rd and फायनल कॉल दिला गेलाय. अतुलजी आडाव यांच्याकडून विजेत्या संघासाठी 500 रुपये. राजू गर्दे यांच्याकडून विजेत्या संघासाठी 200 रुपये. उपविजेत्या संघासाठी अतुलजी आडाव यांच्याकडून 500 रुपये असतील. आणि त्याचबरोबर नांदेवडे संघाने केलेली बहादर खेळासाठी अरुणजी झोरे यांच्याकडून 500 रुपये. जर्सी क्रमांक जरा जोरदार यासाठी जर्सी क्रमांक 11 इथे टॅकल करण्याचा प्रयत्न. 1 पॉईंट इथे मिळेल परंतु चांगला दमकमी इथे दाखवलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये उतरणं महत्वाचं आहे. मैदानाच्या बाहेरून खूप जण बोलतात परंतु मैदानाच्या आतमध्ये उतरणं ही तेवढी त्याच्यासाठी डेअरिंग लागते. जिगर लागते. अगदी लहानपणापासून जिगर या मुलीमध्ये पाहायला मिळाली. शेवटची 3 मिनिटे बाकी. लास्ट 3 मिनिट्स. एखादी सुपर रेड आपल्याला नांदेड संघाकडून पुन्हा पाहायला मिळते का ते बघावं लागेल कारण चांगलं लीड आहे स्वराज्य संघाकडे. यावेळी चढाई करण्यासाठी मैथिली गावकर इथे दाखल झाले. तिला टॅकल केलं गेलं. 1 पॉईंट इथे मिळणार आहे. 1 पॉईंट इथे मिळतोय. 1 पॉईंट इथे मिळतोय. 5 चिपाच्या पुढे चढाई करण्यासाठी दाखल झालेली खेळाडू हँड टच करण्याचा प्रयत्न. आणि अभी सोलो टॅकल इथे पाहायला मिळालंय. कोण पैसे आणि यस यावी सेजल जाधव नॅशनल कॅरम विजेता आहे. जोरदार खेळ या 3 मुलींसाठी होऊन जाऊ द्या.
कॅरम विभागामध्ये ही नॅशनल खेळलेली कन्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण 2 खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मैथिली गावकर, प्रियांका चव्हाण आणि त्याचबरोबर कबड्डी सोबत कॅरम ही आवडता छंद जोपासणारी सेजल जाधव आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिला टॅकल पॉईंट त्यामुळे क्रमांक 9. 1 पॉईंट इथे मिळाला. 1 पॉईंट इथे मिळतोय. पॉईंट टेबल 18-28. शेवटची 2 मिनिटं बाकी. गरगरून टाकतील आपला तो पॉईंट आहे. 2 मिनिटं. सुपर मिडलवरती अनुपदाल येते ही कन्या. एक चांगलं लीड आहे अजूनही ते स्वराज्य संघाकडे. पॉईंट टेबल 18-28. यस पाहूया याची ऑल आउट करण्याची. निसटले 1 पॉईंट इथे मिळतो. 1 पॉईंट इथे मिळालं. शेवटचं 1 मिनिट बाकी. लास्ट मिनिट. आणि 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 रायडर गारट 1 पॉईंट इथे मिळेल. 1 पॉईंट इथे मिळालंय. ऑल आउटचा खतरा आहे. शेवटच्या 2 मिनिट इथे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला चेमुकली आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न आणि इथे ऑल आउटची शक्यता आहे. शेवटची मुलगी चढाई करण्यासाठी. यस पुन्हा एकदा जबरदस्त टाळ्या सांगून जात आहेत. आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवते का पाहूया. एखादा पॉईंट घेते का पाहूया. आणि यस टच केलं. 1 पॉईंट नाही आणि इथे ऑल आउट होतो. संपूर्ण संघ इथे दिला येईल. सामना समाप्त आणि विजयी ठरला येतो. जरा नांदिवडे संघासाठी पण जोरदार टाळ्या वाजवू द्या. शानदार खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळाले. अतुलजी आडम यांच्याकडून विजेत्या संघासाठी 500, राजू गर्दे यांच्याकडून विजेत्या संघासाठी 200 रुपये, नांदेड संघाच्या बेस्ट कामगिरीसाठी अरुणजी जोडे यांच्याकडून 500 रुपये आणि अतुलजी आडाव यांच्याकडूनही 500 रुपये. चला कमिटी मेंबर्स ज्यांनी बक्षिसे जाहीर केले त्यांच्या शुभ हस्ते ही सर्व बक्षिसे इथे वितरित केली जातील. वरती देश सिद्धी नरेश वणके म्हणून इथली सुकन्या आहे, त्याचं जिल्हास्तरीय ती जिंकले, त्यामुळे ते सिद्धी नरेश वणके हिचाही आपण इथे सन्मान करणार आहोत.